आणि अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होताना नेमकं काय झालं हे या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आणि जी माहिती समोर आलेली आहे आता एअर ट्रॅफिक कंट्रोलकडनं सुद्धा ती माहिती हीच आहे की अजित पवार यांचं विमान लँड होत असताना सुरुवातीला कदाचित रनवे दिसत नव्हता आणि त्यामुळे या विमानानं लँडिंग करण्याऐवजी विमानतळाला एक घिरटी घातली. त्यानंतर आणखी एक घिरटी घातली. मात्र तोपर्यंत या विमानाचा सिग्नल 2 वेळा तुटला होता. एकदा तो पूर्ववतही झाला होता, मात्र दुसऱ्या वेळेला सिग्नल तुटला आणि त्यानंतर विमान क्रॅश झालं. आणि हे विमान क्रॅश झाल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर या विमानामध्ये जे 6 जण होते त्या सगळ्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात आणखीन आता सगळी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी रोहन कदम. रोहन, तुम्ही बारामतीमध्ये पोहोचलात का आणि काय आत्ताची बारामतीमधली परिस्थिती आहे? तर या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये दादांना खरं तर आपण दुपारपासून या ध्वजारोहण संपूर्ण बातमीचा जो आहे तो देऊन लोकांपर्यंत सलामी दिली अपडेट जाईल पोहोचवतोय, कारण का अजून आणि देखील मग अजित पवारांचं पार्थिव जे आपण आहे दर्शनाची ते बारामतीतल्या रांग सुरू करणार अहिल्यादेवी आहोत. मेडिकल कॉलेजमध्येच आहे. दर्शनाची परंतु रांग तिथं खूप वाईस मोठ्या प्रमाणामध्ये जिम्नॅशियमच्या गर्दी जी बाजूने आहे ती गर्दी होत सुरू होती आणि होईल ही गर्दी आणि कुठेतरी गर्ल्स जिम्नॅशियमच्या थांबवण्यासाठी बाजूला विद्या प्रतिष्ठान या आपण ठिकाणी बाहेर पडायचं. सायंकाळी 4 किंवा 5 कुणीही नंतर गडबड पार्थिव आणण्यात येईल गोंधळ अशा प्रकारची गर्दी न माहिती करता तिथं लोकांना पोलिसांनी दर्शन दिली. आणि घ्यायचे. त्यानंतर आता विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये आपण हा संपूर्ण जनसमुदाय पाहतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळे नागरिक असतील, अजित पवारांचे कार्यकर्ते असतील, ज्यांना ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अजित पवारांचा सहवास लाभला ते सगळे जण जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. अगदी हजारोंचा जनसमुदाय जो आहे तो अजित पवारांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आलेला आहे. तर दुसरीकडे काही अंतर माझ्या पाठीमागे जो आहे तो मंच आहे आणि त्या मंचावरती प्रमुख नेते काही बसलेले आहेत, अजित पवारांच्या कुटुंबातील काही व्यक्ती बसलेल्या आहेत, त्याचबरोबर ती मान्यवर आहेत, मंत्री महोदय विविध आहेत आणि थोड्याच वेळामध्ये पार्थिव जे आहे ते अजित पवारांचं येणार आहे. परंतु अशा पद्धतीने हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये येईल असं कुठल्याही बारामतीकराला वाटलेलं नव्हतं. अचानक पद्धतीने अकाली हे सगळं निधन अजित पवारांचं झालं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीकरांना दुःख जे आहे ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय. कारण का अगदी सर्वसामान्य घरातले लोक असतील किंवा अगदी ज्यांना ज्यांना आमदार केलंय, मंत्री केलंय, ज्यांना विविध पदं अजित पवारांनी दिली आहेत, त्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जे आहेत ते मोठे अश्रू आपल्याला पाहायला मिळत होते. आणि त्यामुळेच हा संपूर्ण जनसमुदाय जो आहे तो आलोट गर्दी करून या ठिकाणी पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सध्याच्या घडीची दृश्य पाहतोय. अजून अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते इकडे आणायचं आहे, त्यापूर्वीची ही संपूर्ण गर्दी आहे. याच्या पाठीमागे देखील तशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि इतकंच नाही तर अहिल्यादेवी मेडिकल कॉलेज जे आहे त्या ठिकाणी देखील तितकीच गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. अगदी प्रत्येक जण या ठिकाणी भाऊक जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाला अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत. प्रत्येक जण या सगळ्या दुःखातून बाहेर येण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करतायत. परंतु अजित पवारांवरती उद्या सकाळी 11 वाजता याच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील असं सांगितलं जात आहे. परंतु आज रात्री उशिरापर्यंत जोपर्यंत सगळ्यांचं अंतिम दर्शन घेऊन होत नाही तोपर्यंत पार्थिव जे आहे ते याच मैदानाच्या परिसरामध्ये ठेवले जाईल. आणि नंतर रात्री 11:30-12 वाजताच्या सुमारास अजित पवारांचं पार्थिव हे अजित पवारांचं मूळ गाव जे की काटेवाडी हे गाव आहे, साधारणतः 4-5 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. आणि त्या काटेवाडी गावामध्ये रात्री दादांचं पार्थिव घेऊन गेलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा सकाळी जे आहेत त्या अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आणण्यात येईल. जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सगळ्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहतील. गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहतील आणि राज्यातील सगळेच नेते जे आहेत ते या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील. कविता, पण आता तुमच्या मागे जी गर्दी दिसते रोहन, ती प्रचंड मोठी गर्दी आणि तुम्ही जशी माहिती देताय की याच्या पलीकडे सुद्धा बारामतीमध्ये खूप मोठी गर्दी आहे. याचा अर्थ हे काय फक्त बारामतीकर नाहीयेत, महाराष्ट्रभरातनं आलेले अजित पवार यांच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम करणारी ही सगळी माणसं असतील. खरंच आज संध्याकाळपर्यंत या सगळ्यांचं अंत्यदर्शन होऊ शकेल, त्यांना अंत्यदर्शन घेता येईल तेवढी व्यवस्था आहे इथे? व्यवस्था पार पाडण्यासाठी खूप मोठं प्रशासनासमोर आव्हान जे आहे ते असणार आहे. कारण का सकाळपासून मोठी गर्दी, अगदी केवळ बारामतीच नाही तर राज्यभरातून अजित पवारांचा सहवास लाभलेले सगळेच जण येताना पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यांचं अंत्यदर्शन होण्यासाठी व्यवस्था जी आहे ती पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. दादांचं पार्थिव आल्यानंतर समोर स्टेज जवळ जे आहे ते ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या सगळ्यांना जे आहे ते एका विशिष्ट रीतीने जे आहे ते पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी काही अंतरावरती बॅरिकेड करून सोडण्यात येईल. आणि त्यानंतर
त्यानंतर आज दादांचं अंतिम दर्शन जे आहे ते हे सगळेजण घेणार आहेत, कारण का अलोट अशी गर्दी अजून देखील होऊ शकते. अजून दादांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेलं नाहीये, कारण का अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजमध्येच अजून देखील पार्थिव आहे. तिथे वेगवेगळे जे काही प्रक्रिया असतात त्या पूर्ण करण्याचं कामकाज सुरू आहे. अगदी अजितदादांच्या पत्नी असणाऱ्या खासदार सुनेत्रा पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असेल, पार्थ पवार जो की चिरंजीव आहेत अजित पवारांचे, जय पवार असतील आणि कुटुंबातील सगळेजण अजून देखील अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजमध्येच आहेत आणि तेथे देखील अशाच प्रकारची गर्दी आहे, कारण का दादांचं अंतिम दर्शन होणं ही प्रत्येक या आलेल्या चेहऱ्या पाठीमागची भावना आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपला दादा अचानक पद्धतीने निघून गेलेला आहे, कारण का प्रत्येकाचा सहवास जो आहे तो दादांच्या सोबत अनेकदा आलेला असणार आहे. कारण का मी सकाळी देखील सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आता फार कमी असे नेते राहिलेत ज्यांना अपॉइंटमेंट घेऊन भेटावं लागतं. त्यातलं एक अजित पवार होते, ज्यांना कुठल्याही प्रकारची अपॉइंटमेंट लागत नव्हती. अगदी सर्वसामान्य माणूस जरी सकाळी 6 वाजता दादांच्या घराबाहेर जाऊन थांबला तरी देखील दादांची भेट व्हायची. अगदी गाडीतून देखील दादांना हात केला तरी देखील दादा थांबायचे, निवेदन स्वीकारायचे. ज्या पद्धतीने कामाचा तडाखा अजितदादांनी मागील काही वर्षांमध्ये लावलेला होता, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करत होते आणि त्यातून ही सगळी माणसं जी आहेत ती दादांनी जोडलेली होती आणि त्यांचं असं अकाली जाणं हे प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकवणारी ही सगळी घटना घडलेली पाहायला मिळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते या दुःखामध्ये आहेत आणि आपला दादा आपल्यामध्ये नाहीये ही भावनाच अनेकांना कुठेतरी पटत नाहीये. अनेक जण सकाळी देखील सांगत होते कदाचित हे स्वप्न असावं, आम्हाला जाग येईल आणि हे स्वप्न ठरेल, दादा उद्या परत आमच्या सोबत येतील. दवाखान्याच्या बाहेर देखील दादा परत या, दादा तुम्ही कुठेही गेला नाहीत, दादा तुम्ही दवाखान्यातून माघारी बाहेर या, अशा प्रकारची आरोली जी आहे ती दादांसाठी दिली जात होती. त्यामुळे हे खूप मोठं प्रेम अजितदादांच्या भाग्याला आलेलं आहे, कारण का बारामतीकरांनीच केवळ दादांवरती प्रेम केलं असं नाही. महाराष्ट्राच्या ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये दादा गेले आणि ज्या ज्या ठिकाणी कामं केली त्या ठिकाणी कार्यकर्ते जोडले, त्याच सगळ्या ठिकाणाहून असाच प्रकारचं प्रेम जे आहे ते व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही सगळी आलोट गर्दी आत्ता तरी पाहायला मिळते आणि उद्या याही पेक्षा मोठं चित्र जे आहे ते आपल्याला विद्याप्रतिष्ठानच्या नगरीमध्ये पाहायला मिळेल. कविता, मगाशी तुम्ही जेव्हा दृश्य दाखवत होतात रोहन, तेव्हा काही पोलीस कर्मचारी दिसले जे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जेव्हा केले जातात तेव्हा मानवंदना देण्यासाठी जी वेशभूषा करतात त्या वेशभूषेमध्ये. ती मानवंदना आत्ताच देण्याची तयारी सुरू आहे इथे? खरं तर या सगळ्याची कदाचित तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने केली जाते, कारण का अजित पवारांच्या पार्थिवावरती जे सांगण्यात येतंय की सकाळी अंत्यसंस्कार केले जातील, परंतु आतमध्ये नेमकं काय घडतंय त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी देत नाहीयेत. परंतु स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी अंतिम दर्शन घेतलं आणि ते मुंबईकडे रवाना झाले. उद्या सकाळी पुन्हा येणार आहेत. त्यामुळे कदाचित आता ह्या सगळ्याची तयारी जी आहे ती या सगळ्यांच्या माध्यमातून सुरू असेल. आपण परत एकदा ते दृश्य दाखवूयात, कारण का मंचावर वरती अनेक मुख्य पाहुणे जे आहेत किंवा मुख्य अतिथी या ठिकाणी आहेतच, परंतु अनेक मंत्रीगण आहेत, आमदार आहेत, प्रताप सरनाईक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, रुपाली चाकणकर आहेत, इतर देखील आमदार असतील किंवा घरातले कुटुंबातील लोक असतील, हे सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अजित पवारांचा हा फोटो आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने शासकीय इतमामामध्ये दादांना सलामी दिली जाणार आहे ते सगळी यंत्रणा जी आहे ती देखील या ठिकाणी आहे. अंत्यसंस्कार जरी उद्या होणार असले तरी हे सगळे पाहुणे आपण ह्या दृश्यांमध्ये पाहतोय की अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार जे आहेत ते आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. कुटुंबातील देखील सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. अगदी सुनेत्रा पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, हे देखील थांबलेले समजत आहेत की अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजमध्येच आहेत. पवार साहेब मात्र पुण्यामध्ये जे आहेत ते थांबणार होते, परंतु ते नंतर पुन्हा एकदा येण्याचा निर्णय त्यांनी बारामतीला याचा निर्णय घेतला. राज ठाकरे पुण्याकडे निघालेले आहेत, ते शरद पवारांना भेटून बारामतीकडे येणार होते, परंतु त्यांनी देखील पुण्यामध्ये मुक्काम करून उद्या सकाळी ते येणार आहेत. स्वतः राज्यपाल महोदय देखील काही वेळापूर्वी आलेले होते. पंकजा मुंडे असतील, जयकुमार गोरे असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, जे अगदी रडत डोळ्यामध्ये अश्रू आणत जे आहे ते दादांना भेटण्यासाठी, दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी काही वेळापूर्वी जातांचे दृश्य आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक म्हणजे साधा आमदार असेल, मंत्री असेल, त्या सगळ्यांना जो आहे तो मोठं दुःख या संपूर्ण घटनेमुळे झालेला आहे आणि त्यामुळेच ही संपूर्ण आलोट गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि ही गर्दी केवळ आता आपल्याला पाहायला मिळते असंच नाही, तर सकाळी कदाचित हे ग्राउंड जे आहे ते पूर्णपणे भरलेलं पाहायला मिळू शकतं. अजून पार्थिव यायचं आहे आणि पार्थिव येण्याच्या पूर्वीची ही संपूर्ण गर्दी जी आहे ती आपल्याला सध्याच्या घडीला या विद्याप्रतिष्ठानच्या नगरीत पाहायला मिळते. उद्या सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत आणि आता अंत्यदर्शनाची सुरुवात जी आहे ती काही वेळामध्ये केली जाणार आहे. अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्यभरात
शहरातून नागरिक येणार आहेत, अनेक जण तर मुक्काम पुण्या बारामतीमध्ये ठोकण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि दादांना अंत्यसंस्कार करूनच जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे हे सगळं प्रेम जे दादांच्या भाग्याला आलेलं होतं आणि त्यांचं अशा पद्धतीने अकाली पद्धतीने निघून जाणं, त्यांनी अशा पद्धतीने एक्झिट घेतणं हे कोणालाच रुचलेलं नाही. खूप मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालं आहे, अशा प्रकारची भावना व्यक्त केली जाते. आपण सकाळी देखील काही कार्यकर्त्यांशी बोललो, काही महिलांशी बोललो. हो. त्यांनी खूप एका वाक्यामध्ये सांगितलं की आम्हाला कायम संकट आलं की नुकसान भरपाई देणारा आमचा दादा आता आमचं एवढं मोठं नुकसान करून, आमच्या महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान करून निघून गेलाय. हे सांगताना त्यांचे डोळे पाणवलेले होते. त्यामुळे दादा काही नेते मंडळांच्या गोष्टी असतात, काही नेते मंडळांच्या मध्ये काही कला असतात, काही गुण असतात, कौशल्य असतात आणि दादांची ही सगळी जी काही कामाची स्टाईल होती, दादांचं हे काही कौशल्य होतं, त्यामुळे अनेक जण जे आहेत ते दादांसोबत जोडलेले गेले होते आणि त्या सगळ्यांसाठी आजचा हा दिवस जो आहे तो निश्चितचपणाने काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरोबर. अनेक नेते घडून गेले, इथून पुढे देखील अनेक नेते घडतील, परंतु अजित पवारांचा इतिहास, अजित पवारांचं नाव हे कायम इतिहासामध्ये एका वेगळ्या निश्चितपणे ना अजित गोष्टींसाठी पवारांसाठी किंवा आज असा जे नेता प्रेम होणे नाही, दिसतंय, या आज जी गर्दी गोष्टीसाठी दिसते ती घेतलं अजित जाईल. पवारांनी कमावलेली गर्दी होती. गेले कित्येक वर्ष आपली राजकीय कारकीर्द करत असताना प्रचंड मोठा लोकसंग्रह अजित पवार यांनी जमवला होता. त्यांच्या जमेची बाजू सगळ्यात मोठी ही होती की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अजित पवार यांना प्रचंड प्रेम मिळालं आणि याचं एक महत्त्वाचं कारण हे होतं की ग्रामीण भागाशी संवाद साधण्याची, ग्रामीण भागाशी जुळवून घेण्याची एक प्रचंड हातोटी अजित पवार यांच्याकडे होती. 7 वेळा आमदार झाल्यानंतर सुद्धा अजित पवार यांच्यामधला हा ग्रामीण बाज कुठेही कमी झाला नाही आणि म्हणूनच की काय त्यांची भाषा, त्यांची स्टाईल, त्यांची शैली या सगळ्यावर महाराष्ट्रातल्या अनेकांचं प्रचंड प्रेम होतं. मग ते अजित पवार यांचे समर्थक असो अथवा त्यांचे विरोधक. आणि म्हणूनच आज अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यानंतर ही प्रचंड मोठी गर्दी बारामतीमध्ये दिसते. बारामतीमध्ये जी गर्दी दिसते आणि त्या गर्दीच्या डोळ्यांमध्ये जे अश्रू दिसतात तेच अश्रू फक्त बारामतीमध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेकांच्या डोळ्यांमध्ये आज आहेत. कारण महाराष्ट्रानं गेली अनेक वर्ष पाहिलेला, महाराष्ट्रानं गेली अनेक वर्ष अनुभवलेला, ज्याच्यावर प्रेम केलं असा हा महत्त्वाचा नेता आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून अचानकपणे एक्झिट घेता झाला आणि प्रत्येकाच्या मनामध्ये वेदना जागी झाली. महिलांसाठीच्या योजना असोत, वृद्धांसाठीच्या योजना असोत, या सगळ्या योजनांची खडानखडा माहिती असणारा, त्या योजना प्रशासन कसे राबवते या संदर्भात प्रशासनाला कायम धारेवर धरणारा, महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कायम मोठा आधार कसा, मोठे बदल कसे घडवता येतील याची स्वप्न बघणारा हा नेता होता. पण अचानकपणे आज हा नेता सगळ्यांमधनं निघून गेलाय आणि त्यामुळे फक्त कार्यकर्त्यांचं आणि पक्षांचंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाची सुद्धा मोठी हानी झाल्यानं दुःख व्यक्त होते.